शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार, करा. मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारी. आज महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसत होता आणि तसं इतर ठिकाणचं आत्ता जरी आपण बघितलं तर फारसा प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रावर नाही. परंतु बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि आपण यापूर्वी जुलैमध्ये शेवटी असं बघितलं होतं की एक डिप्रेशन तयार झालं. डीप डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतरित होऊन त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीचं एक नवीन डिप्रेशन तयार होतं आहे. साधारणपणे ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, राजस्थान अशा प्रकारचा त्याचा ट्रॅक असण्याची शक्यता आहे. परंतु आपण असं बघितलं की अशाच प्रकारचा ट्रॅक त्या डीप डिप्रेशनचा देखील होता आणि ते मात्र महाराष्ट्राकडे वळालं आणि महाराष्ट्रातून जाऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी केली होती. या डिप्रेशनचं काय होणार याचाही आपल्याला थोडा अंदाज लावणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, बंगालच्या उपसागरात उत्तरेला एक डिप्रेशन तयार झालं असल्याचं हवामान खात्याकडून घोषित करण्यात आलं आहे. साधारण पश्चिम बंगालमधून त्याचा पहिला ट्रॅक हा उत्तरेकडे निघालेला आहे. साधारण झारखंडमध्ये त्याचा प्रवेश 1-2 दिवसात होईल असं दिसतंय. गेल्या डिप्रेशनपेक्षा हे डिप्रेशन थोडं अधिक उत्तरेला असल्यामुळे याची मध्य प्रदेशकडे जाण्याची शक्यता थोडी जास्त आहे. परंतु याचा महाराष्ट्रात विदर्भापर्यंत तरी परिणाम होऊ शकतो. आपण साधारण महाराष्ट्रात संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये हे स्टॅटिस्टिक बघत असतो. कोकण किनारपट्टीला सध्या कोकण आणि गोवामध्ये 3% घट आहे, म्हणजेच 97% पाऊस सध्या कोकणात नोंदला गेला आहे. मराठवाड्याची घट 17वर पोहोचली असली तरी 83% पाऊस पडलेला आहे. त्याच पद्धतीने आपण असं बघतो की जवळपास 86% पाऊस विदर्भामध्ये पडलेला आहे. 14%ची घट आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या 98% पावसाची आजच्याला नोंद आहे. दररोज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण या आकडेवारीचा समावेश करतो. सध्या भारतामध्ये सातत्याने म्हणजे जवळपास मी बऱ्याच दिवसापासून बघतोय की 12%चीच घट आहे, म्हणजे 88% पाऊस नोंदला जातोय आणि ही आकडेवारी खूप काळ टिकून राहिलेली आहे. या ठिकाणी सध्या जी कठीण परिस्थिती आहे ती पूर्व भारतामध्ये आहे. उत्तर भारत आणि बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि केरळ या भागामध्ये अजून दुष्काळी परिस्थिती आहे. पश्चिम गुजरातमध्ये देखील आहे आणि पंजाबमध्ये देखील आहे. परंतु या ठिकाणी अजून काही जर वादळी प्रणाल्या पोहोचल्या तर या ठिकाणचं वातावरण बदलू शकतं, कारण आता डिप्रेशन तयार झाले आणि ते झारखंडवर जाणार आहे. यदा कदाचित झारखंडमधली दुष्काळी परिस्थिती निवारण होण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. काही प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशच्याही आजचं जे काही घट आहे ती कमी होऊ शकते. भारतीय हवामान खात्याने आज 4 आठवड्याचा अंदाज जाहीर केलाय. साधारण 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत या आठवड्यामध्ये ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि थोडंफार उत्तर प्रदेश या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी तयार होणाऱ्या डिप्रेशनमुळे कोकण किनारपट्टीला पाऊस होऊ शकतो. परंतु एकूणच या आठवड्यामध्ये म्हणजे 13 ते 20 या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे. 20 तारखेपासून 27 तारखेच्या दरम्यान पुन्हा एक डिप्रेशन तयार होणार आहे. जे डिप्रेशन पुन्हा ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश असंच जाणार आहे. त्याचा सुद्धा परिणाम कोकण किनारपट्टीला होणार आहे आणि विदर्भात देखील होण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतरच्या 27 तारखेपासून 3 सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये मात्र कुठलीही वादळी प्रणाली बनण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली नाही आणि महाराष्ट्रातील पाऊसमान घटण्याचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानंतर आपण बघतो की 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर
या काळात देखील कोणत्याही प्रकारची वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज देण्यात आलेला नाही. या ठिकाणी आपण जर केवळ GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण 14 तारखेला दाखवलंय. आपण जर आता GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर GFS मॉडेलनुसार कोकण आणि पूर्व विदर्भ असं उद्या वातावरण दाखवण्यात आलंय. तीच परिस्थिती आपल्याला थोड्याफार फरकाने 15 तारखेला आहे. 16 तारखेला मात्र थोडं ढगाळ वातावरण संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात पोहोचू शकतं आणि काही प्रमाणात कोकणात पाऊस वाढू शकतो. डिप्रेशन मात्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश असं सरकण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या या मॉडेलने तरी दाखवली आहे. डिप्रेशन थोडं छत्तीसगडवर प्रभावी राहण्याची शक्यता आहे. झारखंडवर प्रभावी राहण्याची शक्यता आहे. उद्या झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये त्याचबरोबर थोडं पूर्व भागाला मध्य प्रदेशच्या किंवा उत्तर प्रदेशच्या देखील प्रभावीपणे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर पूर्व विदर्भात थोडा त्याचा परिणाम आपल्याला उद्या दिसण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलने हे थोडं विदर्भाकडे सरकण्याचा अंदाज दिला आहे. म्हणजे हे उत्तर प्रदेशकडे सरकण्याऐवजी किंवा फार मध्य प्रदेश, राजस्थानकडे सरकण्याऐवजी प्राथमिकदृष्ट्या ते विदर्भापर्यंत टच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता काही भागात आहे. या ठिकाणी बाष्पयुक्त वारे ओढले गेल्यामुळे कोकणातही पाऊस वाढू शकतो. 16 तारखेला महाराष्ट्राला घासून हे डिप्रेशन विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आपण वाटल्यास एक दिवसाचा आणखी अंदाज बघू, परंतु हे उत्तर प्रदेशाकडे न जाता हे गुजरातकडे मार्गक्रमण करते असं दिसतंय. पण हीच बाब आपण जेव्हा 17 तारखेला बघतो तेव्हा मात्र हे थोडं पुन्हा उत्तरेला सरकताना दिसतंय. म्हणजे गुजरातकडे त्याला अनुकूल वातावरण नाही, राजस्थानकडे त्याला अनुकूल वातावरण असल्यामुळे हे थोडं पुन्हा उत्तरेला सरकतंय असं दिसतंय. त्यामुळे केवळ 15 आणि 16 तारखेलाच याचा विदर्भात परिणाम राहण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र याचा प्रभाव बराच काळ राहू शकतो. 18 तारखेला मात्र ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशला पाऊस देणार आहे. महाराष्ट्रावरचा तिचा प्रभाव कमी होतोय असं या मॉडेलने सुद्धा दाखवलेलं आहे. CFS मॉडेलने देखील या डिप्रेशनचा प्रभाव विदर्भापर्यंत दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. हे छत्तीसगड, झारखंड आणि विदर्भ असा या डिप्रेशनचा प्रभाव आहे. यापूर्वी तयार झालेल्या डिप्रेशनच्या तुलनेत हे डिप्रेशन अतिशय उत्तरेला आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कोणत्या दिशेने जातो याला फार महत्त्व आहे. सुरुवातीला तरी ते छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशकडे सरकेल असाच अंदाज आहे. परंतु त्यासाठी आपल्याला थोडी अजून प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे एकदम स्पष्टपणे त्याचा परिणाम अजून दिसत नाही. आपण बघतो की हे डिप्रेशन आता पुढे सरकतंय भूभागावर. कोणतेही वादळी परिस्थिती किंवा डिप्रेशन, कमी दाब हा भूभागावर येतो, त्यानंतर त्याचा वेग कमी होण्याची शक्यता असते. परंतु तरी देखील त्याला बाष्पयुक्त वाऱ्यांचा किती साथ मिळते त्यावर वातावरण अवलंबून राहील. परंतु एकदा एखादा डिप्रेशन तयार झालं की कोकण किनारपट्टीला देखील बाष्पयुक्त वारे खेचले जातात. त्यामुळे याही ठिकाणी पाऊस पडतो आणि महाराष्ट्रात अंतर्गत भागात देखील पाऊस पडतो. परंतु पावसाचं जे काही वातावरण आहे ते विदर्भामध्ये अधिक असतं आणि त्यानंतर ते थोडंफार उत्तर महाराष्ट्रातही असण्याची शक्यता राहते. त्यामुळे आपण ही सिस्टम किती महाराष्ट्रावर परिणाम करते हे बघणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला तरी ही विदर्भावर बऱ्यापैकी परिणाम करण्याची शक्यता 15 तारखेला दाखवते. त्यामुळे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या काही भागात याचा परिणाम दिसतोय.
आणि हलक्या प्रमाणात थोडं मराठवाड्यातही त्याचा परिणाम असण्याची शक्यता आहे. आणि आपण जर थोडं ह्याला पुढे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी याचा परिणाम 16 तारखेला दिसतोय. 16 तारखेला उशिरा हे उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. परंतु तसं जर बघितलं आपण तर याचं अस्तित्वही फारसं राहत नाही. बऱ्यापैकी अस्तित्वही संपुष्टात येतं आहे. त्यामुळे 17-18 तारखेपर्यंत हे थोडं मागे सरकून उत्तर प्रदेशकडे जाईल असं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ स्थानिक वातावरण त्यानंतर 18 तारखेपासून पुढे राहील. परंतु विदर्भात बऱ्यापैकी पाऊस हे देऊ शकतं असा अंदाज आहे. हे जर गुजरातवर सरकलं असतं तर उत्तर महाराष्ट्रात देखील याचा मोठा परिणाम बघायला मिळाला असता. 14, 15, 16 विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. काही विभागात पुढे नदी नाल्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे गढूळ पाण्यामध्ये गाड्या घालू नयेत. काळजी घ्या. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.